महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आले असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यभरातील सर्व शहरांमध्ये टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुलांसाठी प्रारंभिक उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले की हे केंद्र खासगी उपचार केंद्रापेक्षा चांगलं असून महानगरपालिका किती चांगले काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे। विशेष मुलांच्या गरजाही विशेष असतात, त्यांची पालकांना काळजी असते, तथापि या केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून अशी 2 केंद्र मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तर 1 केंद्र ठाण्यामध्येही सुरू करण्यात येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये स्वच्छता केली जात आहे। मुख्यमंत्री स्वतः या मोहिमेत सहभागी होत आहेत। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता हा आरोग्याचा मूल मंत्र आहे। यावेळी मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था सक्रिय सहभाग घेत आहेत। या माध्यमातून आजूबाजूच्या प्रशासकीय विभागातील मनुष्यबळ तसंच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधन सामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रस्त्यांवरील माती काढणं, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणं, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणं ही कामं केली जात आहेत। मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषणमुक्त करण्यात येत आहे। स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्यानं स्वच्छतेला प्राधान्य दिलं जात आहे। मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे, त्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जातोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जाते। बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडं व्यवस्थित लावावीत, रस्ते 1 दिवस आड धुतले जावेत, धूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकले जाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं। स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। नायगाव येथील BDD चाळ परिसरातील नायगाव नवरात्र उत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, पोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसंच BDD चाळी संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल। तसेच अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात येतील। मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। हे अभियान आपण राबवतो, रुटीन सफाई सुरू आहे, परंतु आजूबाजूच्या वार्डातली सगळी मॅनपॉवर, मशिनरी एका विभागामध्ये लावल्यामुळे अतिशय डीप क्लीन ड्राईव्ह यशस्वी होतोय। यामध्ये रस्ते साफ करणं, रस्त्यावरची माती काढणं आणि त्यानंतर रस्ते पाण्याने धुणं हा उपक्रम गेल्या महिन्यापासून सुरू झाला। त्यामध्ये फुटपाथ सफाई असेल, फुटपाथच्या खालचे गटर असतील, अंतर्गत गटार, अंतर्गत रस्ते, गल्ल्या, पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाली पाहिजे आणि त्या भागातले नालेसुद्धा आपण त्यासोबत त्याची स्वच्छता करणार आहोत। आणि याचा परिणाम असा होतो, मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणी मॅन पॉवर, मशिनरी मोबिलाइज झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट दिसतो आणि मग दुसऱ्या दिवशी जे रुटीन सफाई होते त्यामुळे अगदी परिसर स्वच्छ होतो, दुर्गंधी मुक्त होतो आणि रोगराई मुक्त हा विभाग होत असतो। आणि म्हणूनच याला जास्त महत्त्व मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपण देतोय। खरं म्हणजे या चळवळीमध्ये फक्त मुख्यमंत्री, पालकमंत्री किंवा मुंबई महापालिका नाही, तर आता आपण पाहिलं की नागरिक देखील याच्यामध्ये सहभागी झाले, शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले, NGO सहभागी झालेले आहेत।